स्टंट्स परफॉर्म करताना किक्स किंवा पंचेस ऍक्च्युअल मध्ये मारले जातात का ते फक्त कॅमेरा अँगलचा यूज येतो? फिल्म ऍक्शन जी असते ना त्याच्यामध्ये रिअल फाईट काहीच नसते. म्हणजे आपण जी रिअल फाईट करतो ती आपण सेल्फ डिफेन्स साठी आपण करतो, एकमेकांना हर्ट व्हावं लागावं किंवा ते त्याच्यासाठी. पण फिल्म ऍक्शन मध्ये ना इट इज ऑलवेज कॅमेरा मॅच, कॅमेरा अँगल आपण जो ठेवतो ना, प्रत्येक जो एखादा पंच असेल किंवा आता फॉर एक्झाम्पल तुला जर स्ट्रेट पंच असेल, इट्स ऑल अबाउट ऍक्शन अँड रिॲक्शन. ऍक्शन रिॲक्शन मध्ये आता समजा माझा कॅमेरा अँगल इकडून आहे आणि जर मी पंच इकडच्या साईडला केला तर कॅमेरामध्ये ते चीट लगेच कळणार आहे की माझा फेस इथे ज्याला आपण मारतोय, आणि आपण पंच इकडे केला तर ते कॅमेराला लगेचच दिसणार आहे. पण जर मी तो कॅमेरा अँगल इकडे केला ऍट द सेम टाइम वाय आय सेड ऍक्शन रिॲक्शन, कारण तो पंच इथे यायला आणि माझी रिॲक्शन जायला. सो ते इट्स बोथ कॅमेरा अँगल अँड ऍक्शन रिॲक्शन. टच फाईट म्हणजे तुम्ही ऍक्च्युअल फाईट करता पण तुम्ही ती एवढीच लागते. अच्छा, असंच लागतं. इट कॅनॉट बी लाईक स्लॅप सारखी जी दात तोडण्यासारखे वगैरे तेवढी फोर्सफुल नसते, पण दिसताना तो तेवढाच फोर्स जनरेट झालेला दिसतो. किक किंवा पंच करताना मी तेवढ्याच अग्रेशनने केलाय, पण तिथे जाऊन जो कंट्रोल आहे ना तो प्रोफेशनल्स कडे असतो.